श्री स्वामी समर्थ. तुम्ही कधी शांतपणे बसून विचार केलाय का की तुमच्याच आयुष्यात इतकी भयंकर गरिबी, इतकी अथांग दुःख का आहेत? तुम्ही अहोरात्र कष्ट करता, दिवसरात्र घाम गाळता, रक्ताचं पाणी करता, प्रामाणिकपणे जगता, पण तरीही महिन्याच्या शेवटी खिशात 1 रुपयासुद्धा उरत नाही. लहान मुलांच्या साध्या इच्छा पूर्ण करता नाही तुम्हाला 10 वेळा विचार करावा लागतो. दुसऱ्या बाजूला काही लोक असे असतात जे खूप कमी कष्ट करतात, पण तरीही करोडोंमध्ये खेळतात, राजासारखं वैभव उपभोगतात. का होतं असं? हा देवाचा अन्याय आहे का? तर अजिबात नाही. गरुड पुराणात साक्षात भगवान विष्णूंनी स्वतः आपल्या मुखातून सांगितलं आहे की या पृथ्वीवर माणसाचा जन्म कोणत्या दिवशी, कोणत्या तारखेला, कोणत्या तिथीला आणि कोणत्या नक्षत्रात होणार हे त्याच्या पूर्वजन्माच्या कर्मावरूनच आधीच ठरलेलं असतं. आणि आज, होय आज, मी तुम्हाला गरुड पुराणातील ते अत्यंत गुप्त आणि रहस्यमयी ज्ञान देणार आहे. ज्या विशेष तारखांना जन्मलेली मुलं या पृथ्वीवर सामान्य आयुष्य जगण्यासाठी नाही, तर फक्त आणि फक्त श्रीमंत होण्यासाठी, राजासारखं साम्राज्य उभं करण्यासाठी जन्म घेतात. कदाचित तुमची स्वतःची किंवा तुमच्या लाडक्या मुलांची तारीख यात असू शकते आणि तुम्ही उगीचच आज नशिबाला दोष देत रडत बसला आहात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कृपादृष्टी या आपल्या आध्यात्मिक चॅनेलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. बरेच जण अत्यंत हताश होऊन विचारतात, आमच्या नशिबातील हे दारिद्र्य, हे कर्ज कधी संपणार? माझ्या मुलाच्या नशिबात कधी सुख येईल का? आम्ही किती दिवस या गरिबीच्या खाईत सडत राहायचं? आमची चूक काय? गरुड पुराण जे आपल्याला जीवनाचा, मृत्यूचा, कर्माचा आणि सौभाग्याचा खरा मार्ग दाखवतं. त्या गरुड पुराणात अशा काही विशेष आणि अलौकिक तारखांचा उल्लेख आहे, ज्या तारखांना जन्माला येणारे जीव हे सामान्य नसतात. त्यांच्या पाठीवर साक्षात महालक्ष्मीचा आणि धनकुबेराचा आशीर्वाद असतो. आज आपण अगदी सविस्तरपणे खोलवर जाऊन पाहणार आहोत की त्या कोणत्या भाग्यवान तारखा आहेत, त्यांचा स्वभाव कसा असतो, त्यांच्या आयुष्यात श्रीमंती कधी आणि कशी येते, आणि समजा पूर्वजन्माच्या काही दोषांमुळे आज ते संकटात असतील तर त्यांनी कोणते महाउपाय करायचे जेणेकरून नशिबाचं बंद कुलूप नेहमीसाठी उघडेल. जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या कृपादृष्टी चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा, कारण इथे फक्त माहिती मिळत नाही तर मनाला जगण्याची ताकद, शांती आणि साक्षात स्वामींची साथ मिळते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मुलांक 1. कोणत्याही महिन्याची 1, 10, 19 किंवा 28 तारीख. सूर्यतत्व आणि पूर्वजन्माचे पुण्य. गरुड पुराणाच्या 13व्या अध्यायात कर्मविपाकाचे अतिशय सविस्तर वर्णन करताना भगवान विष्णू गरुड पक्षाला म्हणतात की ज्या जीवांनी पूर्वजन्मात अत्यंत निस्वार्थ भावाने समाजाची सेवा केली आहे, भुकेलेल्यांना स्वतःच्या पानातलं अन्न दिलेलं आहे, ज्यांच्या मनात कधीही कोणाबद्दल कपट, हेवा किंवा द्वेष नव्हता, अशा अत्यंत पवित्र जीवांना या जन्मात सूर्यतत्वाच्या प्रभावाखाली जन्म मिळतो. म्हणजेच कोणत्याही महिन्याची 1, 10, 19 किंवा 28 तारीख. या तारखांना जन्मलेली मुलं जन्मापासूनच एक वेगळीच चमक, एक दिव्य तेज घेऊन येतात. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच रुबाब असतो. गरुड पुराणानुसार हे जीव या पृथ्वीवर राजे होण्यासाठी, सत्ता गाजवण्यासाठी आणि हुकुमशाही नाही तर न्यायाने जगण्यासाठी जन्मलेले असतात. सुरुवातीच्या काळात म्हणजेच त्यांच्या बालपणात आणि तारुण्यात त्यांना खूप मोठा संघर्ष करावा लागतो.
लोक त्यांचा प्रामाणिकपणा पाहून त्यांचा गैरफायदा घेतात, त्यांना फसवतात. पण लक्षात ठेवा, सूर्य जसा ढगांमागे काही काळ लपतो पण कायमचा मावळत नाही, तसेच या लोकांचे होते. वयाच्या 28व्या वर्षानंतर त्यांचे भाग्य असे चमकते, नशिबाची कवाडे अशी उघडतात की संपूर्ण जग पाहत राहते. ते ज्या क्षेत्रात हात घालतील तिथे ते यशाचे शिखर गाठतात आणि अमाप संपत्ती मिळवतात. तर मित्रांनो, तुमच्या घरात जर कोणी 1, 10, 19 किंवा 28 तारखेंना जन्मलेलं असेल आणि आज जर ते अपयशाशी लढत असतील, कर्जबाजारी असतील, तर अजिबात खचू नका. साक्षात सूर्यदेवाचे तेज आणि पूर्वजन्माचे पुण्य तुमच्या पाठीशी आहे. आपण इतके दिवस का त्रासात होतो? हा तर केवळ तुमच्या कर्माची परीक्षा घेणारा काळ होता. या तारखेच्या लोकांनी किंवा त्यांच्या मुलांसाठी रोज सकाळी सूर्योदयाच्या वेळी तांब्याच्या कलशातून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. पाणी देताना त्यात थोडे लाल चंदन, अक्षता आणि एक लाल फूल टाकावे. अर्घ्य देताना दोन्ही हात डोक्याच्या वर करून ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा 21 वेळा स्पष्ट उच्चारासह जप करावा. दर रविवारी मिठाशिवाय जेवण करावे आणि गरिबांना गव्हाचे किंवा तांब्याच्या वस्तूचे दान करावे. सलग 40 दिवस हा नियम पाळा. गरिबी आणि नकारात्मकता तुमच्या घरातून पाऊल उचलेल आणि समृद्धी प्रवेश करेल. मुलांक 3. कोणत्याही महिन्याची 3, 12, 21 किंवा 30 तारीख. गुरु कृपा आणि दिव्य ज्ञान. आता बोलूया त्या अलौकिक तारखांबद्दल ज्यांच्यावर साक्षात देवाचे गुरु बृहस्पती आणि माझ्या दत्तगुरूंची अथांग अपरंपार कृपा असते. 3, 12, 21 आणि 30 तारीख. गरुड पुराणात अतिशय स्पष्ट शब्दात लिहिलं आहे की ज्या व्यक्तीने पूर्वजन्मात आपल्या वृद्ध मातापित्यांची देवासारखी सेवा केली, आपल्या गुरूंचा मनापासून आदर केला, साधू संतांना मान दिला आणि कधीही कोणत्याही धार्मिक ग्रंथाचा किंवा देवस्थानाचा अपमान केला नाही, अशा अत्यंत पवित्र आत्म्याला या पवित्र तारखांना जन्म मिळतो. ही मुलं जन्मतःच अत्यंत बुद्धिमान, संस्कारी, विचारी आणि दूरदृष्टी असलेली असतात. यांना अगदी लहानपणापासूनच पैशांचे आणि नात्यांचे महत्त्व कळते. गरुड पुराण सांगते, जरी ही मुलं अत्यंत गरीब कुटुंबात झोपडीत जन्माला आली तरी ते आपल्या नशिबाच्या बळावर आणि बुद्धीच्या जोरावर त्या संपूर्ण कुटुंबाला करोडपती बनवतात. त्यांच्या घरात आल्यावर लक्ष्मीला स्वतः आपले पाय धुवून यावे लागते, कारण जिथे गुरु असतात तिथे लक्ष्मी वास करतेच. वयाच्या 30व्या वर्षानंतर त्यांच्या आयुष्यात यशाचा असा प्रवाह सुरू होतो की पैशाची कोणतीही कमतरता कधीच भासत नाही. प्रत्येक गुरुवारी सकाळी किंवा संध्याकाळी भगवान विष्णू किंवा स्वामी समर्थांच्या फोटोसमोर गाईच्या शुद्ध तुपाचा एकमुखी दिवा लावावा. ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाचा 108 वेळा माळ जप करावा. या मुलांच्या हाताने किंवा तुम्ही स्वतः गुरुवारी पिवळ्या रंगाची मिठाई, केळी किंवा हरभऱ्याची डाळ गरिबांना, अनाथ मुलांना दान करावी. सलग 21 गुरुवार हा नियम अगदी निष्ठेने करा. घरात सुवर्णाचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही. यानंतरची तारीख आहे मुलांक 5. कोणत्याही महिन्याची 5, 14 किंवा 23 तारीख. बुधतत्व आणि कुबेराचा आशीर्वाद. गरुड पुराणाच्या संपत्ती आणि समृद्धीच्या अध्यायात भगवान विष्णू गरुड पक्षाला सांगतात की पृथ्वीवर काही मुलं अशी जन्माला येतात ज्यांच्या जिभेवर साक्षात माता सरस्वती आणि उजव्या हातावर धनकुबेराची रेषा असते. ती तारीख म्हणजे 5, 14 आणि 23. या मुलांचा मुलांक 5 असतो, ज्याचा स्वामी बुध ग्रह आहे. बुध हा व्यापाराचा, बुद्धीचा, वाक्चातुर्याचा आणि अफाट पैशाचा कारक आहे. ही मुलं बोलण्यात अत्यंत हुशार असतात.
त्यांच्याकडे माणसाला ओळखण्याची एक अद्भुत कला असते. गरुड पुराणानुसार हे लोक मातीलाही हात लावतील तर त्याचे सोने होते. त्यांच्या आयुष्यात अचानक धनलाभ होण्याचे अनेक योग होतात, जसे की अचानक लॉटरी लागणे, अचानक मोठा व्यापार मिळणे, अडकलेला जुना पैसा परत मिळणे किंवा वडिलोपार्जित संपत्तीतून प्रचंड श्रीमंत होणे. हे त्यांच्या नशिबात विधात्याने जन्माच्या वेळीच लिहून ठेवलेले असते. वयाच्या 32व्या वर्षानंतर त्यांच्या संपत्तीत गुणाकार पद्धतीने वाढ होते. या तारखेला जन्मलेल्या लोकांनी किंवा त्यांच्या पालकांनी दर बुधवारी सकाळी उठून स्नान करून गणपती बाप्पाला 21 दुर्वांची जोडी अर्पण करावी आणि ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करावा. रोज सकाळी घराच्या छतावर किंवा अंगणात पक्ष्यांना दाणे आणि पाणी ठेवावे. तसेच गाईला हिरवा चारा किंवा हिरवे मूग खाऊ घालावेत. हा उपाय सलग 40 दिवस केल्याने कुंडलीतील बुध बलवान होतो आणि रखडलेला पैसा अत्यंत वेगाने घराकडे परत येतो. मुलांक 7 कोणत्याही महिन्याची 7, 16 आणि 25 तारीख. केतू तत्व आणि अचानक होणारा चमत्कार. मित्रांनो, 7, 16 आणि 25 या तारखा अत्यंत रहस्यमय, गंभीर आणि आध्यात्मिक आहेत. गरुड पुराणानुसार ज्या जीवांनी पूर्वजन्मात खूप मोठी साधना केली आहे, हिमालयात किंवा देवस्थानी जाऊन देवाच्या चरणी आपले संपूर्ण जीवन अर्पण केले आहे, पण शेवटच्या क्षणी काही सांसारिक वासना अपूर्ण राहिल्यामुळे त्यांना पुन्हा पृथ्वीवर जन्म घ्यावा लागला, अशा पवित्र व्यक्ती या तारखांना जन्म घेतात. यांचा मुलांक 7 असतो, जो केतूचा अंक आहे. ही मुलं दिसायला खूप शांत, गंभीर वाटतात, पण त्यांच्या मनात विचारांचे अथांग वादळ असते. गरुड पुराण सांगते की या लोकांच्या आयुष्यात सुरुवातीला खूप दुःख असते, पण वयाच्या 35व्या वर्षानंतर त्यांच्या आयुष्यात साक्षात ईश्वर असा एक चमत्कार घडवून आणतो, ज्याची समाजाने किंवा त्यांच्या नातेवाईकांनी स्वप्नातही कल्पना केलेली नसते. हे लोक शून्यातून स्वतःचे विश्व निर्माण करतात. जेव्हा ते श्रीमंत होतात तेव्हा एका रात्रीत यांचे नशीब बदलते आणि यांचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाते. या लोकांनी दर शनिवारी संध्याकाळी काळ्या कुत्र्याला मोहरीचे तेल लावलेली भाकरी किंवा बिस्किट अत्यंत प्रेमाने खाऊ घालावे. शनिवारच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा एक दिवा लावावा आणि झाडाला प्रदक्षिणा घालावी. ओम शं शनेश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. हा उपाय सलग 21 शनिवार पूर्ण श्रद्धेने केल्याने सर्व नकारात्मक बाधा, पितृदोष दूर होऊन महालक्ष्मीचा कायमचा वास तुमच्या घरात होतो. मुलांक 9 कोणत्याही महिन्याची 9, 18 आणि 27 तारीख. मंगळ तत्व आणि संघर्षातून साम्राज्य. आता आपण बोलूया अशा मुलांबद्दल जी जेव्हा या पृथ्वीवर जन्माला येतात तेव्हाच आपल्या अंगामध्ये एक सिंहाचे धाडस आणि शौर्य घेऊन येतात. ही तारीख म्हणजे 9, 18 आणि 27. गरुड पुराणात भगवान विष्णू म्हणतात की ज्या जीवांनी पूर्वजन्मात धर्माचे रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली, अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध लढा दिला आणि स्वतःचा जीव गमावला, त्यांना या जन्मात मंगळदेवाच्या 9 या अंकात जन्म मिळतो. ही मुलं अत्यंत धाडसी, कडक स्वभावाची, पण मनातून अत्यंत हळवी आणि प्रामाणिक असतात. संकट कितीही मोठे असू द्या, ही मुलं कधीच कोणासमोर झुकत नाहीत आणि हार मानत नाहीत. गरुड पुराणानुसार सुरुवातीच्या काळात यांच्या घरात खूप भांडणे, जमिनीचे वाद, कोर्ट कचेऱ्या किंवा पैशाची भयंकर तंगी असू शकते. शत्रू यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात, पण ही मुलं जशी वयाने मोठी होतात तसे ते आपल्या पराक्रमाने स्वतःच्या हिमतीवर जमीन, मालमत्ता, घर आणि प्रचंड पैसा कमवतात. हे कोणत्याही क्षेत्रात, नोकरीत किंवा व्यवसायात गेले तरी तिथे राजासारखे, किंगसारखे राहतात. दर मंगळवारी सकाळी किंवा संध्याकाळी हनुमान मंदिरात जाऊन किंवा घरात हनुमान चालिसेचे कमीत कमी
3 वेळा पूर्ण भक्तीने वाचन करावे. हनुमानजींना लाल रंगाचे शेंदूर आणि तेलाचे अर्पण करावे. मंगळवारच्या दिवशी विसरूनही कोणाकडूनही नवीन कर्ज घेऊ नये आणि कोणाला कर्ज देऊ नये. शक्य असल्यास तांब्याचे कडे किंवा लाल धागा उजव्या हातात धारण करावा. 21 मंगळवार हा नियम पाळल्याने मंगळ दोष शांत होतो आणि घरात सुखसमृद्धीचा पाऊस पडतो. पौर्णिमा किंवा एकादशी तिथीला जन्मलेली मुले. मित्रांनो, गरुड पुराणात केवळ इंग्रजी तारखांनाच नाही तर आपल्या हिंदू शास्त्रातील तिथींना खूप मोठे आणि पवित्र स्थान दिले आहे. गरुड पुराणाच्या पृथ्वीखंडातील अध्यायात साक्षात श्रीहरी विष्णू म्हणतात की जर एखाद्या मुलाचा जन्म हिंदू कॅलेंडरनुसार एकादशी किंवा पौर्णिमा या परमपवित्र तिथीला झाला असेल तर तो जीव सामान्य मानवाचा असूच शकत नाही. तो साक्षात वैकुंठातून आलेला एखादा अत्यंत पुण्यवान देवलोकीचा आत्मा असतो. एकादशी ही तिथी भगवान विष्णूंना प्राणापेक्षा प्रिय आहे आणि पौर्णिमेच्या रात्री साक्षात महालक्ष्मी माता स्वतः पृथ्वीवर भ्रमण करत असते. या तिथीला जन्मलेली मुलं आपल्या आईवडिलांच्या कुळात साक्षात भाग्योदय घेऊन येतात. त्यांच्या पावलांनी घरात सौभाग्य, अन्न आणि धन येते. जरी त्यांच्या जन्माच्या वेळी घरात दारिद्र्य असेल तरीही मुलं जशी मोठी होतात तशी 7 पिढ्या बसेल एवढी संपत्ती कमवण्याची क्षमता आणि नशीब स्वतःसोबत घेऊन येतात. घरात जर कोणी एकादशी आणि पौर्णिमेचा जन्म असलेला असेल तर त्यांनी किंवा त्यांच्या आईने दर महिन्याला येणाऱ्या एकादशीचे कडक व्रत करावे. विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. पौर्णिमेला घरात संध्याकाळी सत्यनारायणाची पूजा करावी किंवा कमीत कमी सत्यनारायणाची कथा वाचावी. रोज संध्याकाळी तुळशीसमोर गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. 40 दिवस हा तुळशीचा महाउपाय केल्याने घरातील सर्व वास्तुदोष मिटून लक्ष्मीचा कायमचा वास होतो. चला आता आपण शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा दिव्य काळ पाहूया, ज्या काळात जन्मलेली मुले साक्षात विधात्याचे नशीब घेऊन येतात. ब्रह्ममुहूर्तावर जन्मलेली मुले. शेवटचा आणि अत्यंत शक्तिशाली संकेत जो गरुड पुराणात आवर्जून सांगितला आहे तो म्हणजे तुमच्या जन्माची वेळ. मित्रांनो, जर तुमच्या मुलाचा जन्म कोणत्याही इंग्रजी किंवा मराठी तारखेला झाला असला पण जन्माची वेळ जर पहाटे 3 ते 5:30च्या दरम्यान म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर असेल तर गरुड पुराणानुसार त्यांच्यावर साक्षात सृष्टीचे निर्माते ब्रह्मदेव आणि धनलक्ष्मीचा हस्तलिखित आशीर्वाद असतो. हा काळ असा असतो जेव्हा संपूर्ण ब्रह्मांडात देवदूत, यक्ष आणि सकारात्मक शक्ती जागृत असतात, भूतलावर फिरत असतात. या काळात जन्माला आलेली मुलं अत्यंत सात्विक, हुशार, कुशाग्र बुद्धीची आणि अध्यात्माची आवड असणारी असतात. गरुड पुराणात लिहिलं आहे की ही मुलं आयुष्यात कधीही उपाशी मरू शकत नाही. त्यांच्यावर कधीही भिकेची वेळ येत नाही. ते ज्या कामात हात घालतील, ज्या व्यवसायात उतरतील तिथे त्यांना यश मिळतेच मिळते. ते आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात कोट्यावधी रुपयांचे मालक बनतात आणि समाजात त्यांना प्रचंड सन्मान मिळतो. या मुलांनी किंवा त्यांच्या पालकांनी रोज सकाळी लवकर उठून स्नान करावे. घरात देव्हाऱ्यात शुद्ध तुपाचा दिवा लावून शांत चित्ताने बसून कमीत कमी 11 किंवा 21 वेळा गायत्री मंत्राचा स्पष्ट जप करावा. तसेच दर महिन्याला आपल्या कमाईतील काही छोटा हिस्सा अनाथाश्रमात, अंध विद्यालयात किंवा गायीच्या शाळेसाठी दान करावा. हा नियम आयुष्यभर पाळल्यास तुमच्या घरात पिढ्यानपिढ्या कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.